पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांवर लक्ष कसं द्यायचं असतं ही गोष्ट म्हणजे नुसतीच पुस्तकातली गोष्ट नाही, खरीखुरी घटना आहे. काय झालेलं असतं, रिटायर झालेला असतात आमच्यासारखा अधिकारी असतो. आता आयुष्यभर काम करायची सवय लागलेली, त्याला कळत नाही रिटायर झाल्यावर काय करावं. मग त्यानं शेती विकत घेतली आणि त्या शेतीमध्ये पेरूची बाग होती ऑलरेडी. आणि गावातली पोरं काय करायची, शाळा सुटली की त्या पेरूच्या बागेत जायची, पेरू चोरायची. लहान मुलं आता शेवटी पेरू म्हटलं की जाणार, दगड मारणार आणि काय करायचे, पेरू पाडायचे. तो वैतागून गेला आणि त्याने एक दिवस काय केलं, की लपून बसला आणि पोरं पेरू तोडायला आले की झडप धरली, दोन पोराच्या मानगुटीला धरून पकडले आणि त्याला घरी नेऊन गेला. आणि त्या पोरांच्या बापाला निरोप दिला की तुमची पोरं चोरी करताना सापडले, तुम्ही या आणि तुमच्या पोरांना घेऊन जा. पहिला बाप आला. आता ज्या वेळेस एका मुलाचा बाप आला त्यावेळेस जो मालक होता त्या मालकाने एकदम गोंधळ करायला सुरुवात केली. काय म्हणे, तुम्ही असं शिकवता का पोराला, म्हणे दुसऱ्याच्या शेतात पोरग येऊन चोरी करताय, तुमचं लक्ष नाही, असं नाही. आता बापाला अपमान वाटला. काय झालं असेल बरं त्यावेळेस, ज्या वेळेस आपली तक्रार आपल्या बापाकडे करतात त्यावेळेस आपला बाप काय करतो, काय करतो, बदलून काढतो की नाही का, तुम्ही नाही मारतात. त्या बापाने त्याला एवढं बदललं, माझी इज्जत घालवली म्हणे, तू म्हणे चोऱ्या करतो, तुला काय कळतं का नाही म्हणे, आणि त्याला मारतच घरी घेऊन गेले. दुसऱ्या पोराचा बाप यायला थोडासा वेळ होता, तो थोडा उशीर आला. तो आल्याबरोबर या पोराने असा आडवा हात लावला. तो डिफेन्स मोड मध्ये गेला, आपल्याला सुद्धा आता काय होणार आहे, कुठाही होणार आहे. परंतु दुसऱ्या पोराचा बाप होता, तो आला, त्याने त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणलं काय झालं. तो मालक परत गोंधळ करायला लागला, तुम्ही हे शिकवलं का, हेच वळण लावले का, तुमच्या पोराला पोरं येऊन आमच्या पेरूच्या बागेत पेरू चोरतायत. पेरू म्हणते ना, तुम्ही काय म्हणता, पेरूच म्हणता का, जाम. तुम्ही सांगायचं पेरू कोणाला कळायचं नाही, आमच्याकडे पेरू म्हणतात. तुम्ही म्हणे एवढं नुकसान करताय, तुमचा पोरगा, तुमचं लक्षच नाही. त्या बापाने काय केलं असेल, पहिल्या बापाने काय केलं, त्या पोराला बदलला. आणि दुसरा बाप थोडासा हुशार होता, त्यानं काय केलं, त्या मालकाला म्हणाला की तुझं किती रुपयाचं नुकसान झालंय. तो मालक म्हणे 100 रुपयाचं पेरूचं नुकसान झालंय. त्यानं ती 100 रुपयाची नोट काढली, त्या मालकाच्या हातात दिली आणि अजून एक 10 रुपयाची नोट दिली. एक पिशवी दे म्हणे 10 रुपयाची, हे सगळे पेरू 100 रुपयाचे त्या बॅग मध्ये टाक. आणि पुन्हा माझं पोरग कधी जरी पेरू चोरताना सापडले तरी ते पिशवीत पेरू भरायचे आणि किती रुपयाचे पेरू माझ्या पोराने तुझं नुकसान केलं त्याची चिठ्ठी त्या बॅग पिशवीत टाकायची आणि पिशवी माझ्या घरी पाठवून द्यायची, तुझ्या पैसे मी नुकसान झालेले पाठवून द्यायचे. आता असं झालं, त्या मालकाला समजलं, म्हणजे पोरग बी येणं, पोराचा बाप येणा दिसतोय, म्हणे पोरग पेरू चोरतोय आणि बाप काय म्हणतोय, पोराने चोरू दे, त्याचे पैसे मी देतो. पुढं काय झालं, पैसे दिले आणि त्या पोराला घेऊन तो बाप हाताला असं बोटाला धरलं आणि आपल्या घरी निघाला. जाताना रस्त्यातच ती पेरूची बाग होती. त्या बापाने विचारलं की बाळा, आपल्या घरात कुठलं फळ कमी आहे का, आपण सगळी फळं तुला आणून देतोय, तू तुझ्या आईला सांगायचं, मला सांगायचं, चोरी करूनच तुला पेरू खायला काय मजा वाटली. तर त्या पोराने सांगितलं की पप्पा म्हणे आम्ही चोरी खायला करतच नव्हतो म्हणे. मग म्हणले काय करत होता, आम्ही म्हणे बघत होतो कुणाचा नेम लय चांगला आहे म्हणे. असं का म्हणे, कोणाचा चांगला आहे, ही अख्खी पिशवी पट्ट्यानेच पडली आहे म्हणला, बाकी कोणालाच पडले नाहीत म्हणला. खरं काय म्हणे, हो म्हणे खरंच. मग बापाने तिथलाच एक दगड घेतला आणि अशी बोटाने दाखवला, तो पेरू पाडून दाखवतो का म्हणे. पोराने असा हात करून एक डोळा बारीक केला आणि एका झटक्यात तो पेरू पाडला. बापाने पाठीवर थाप मारली, शाबास म्हणे. पहिल्या पण बापाने थाप मारल्या, पण पहिल्या बापाने बदा बदा मारल्या, रागाने मारल्या, का तर माझी इज्जत गेली. दुसऱ्या बापाने विचार केला की पोरग का असं करतंय. घरी गेला बाप, 2 दिवसांनी त्याला शूटिंगची रायफल असते की नाही, शूटिंग आपल्या खेळामध्ये एक गेम आहे बघा, त्याची रायफल आणली. पोरगा 10वीला जाईपर्यंत नॅशनल लेवलला पोराने गोल्ड मेडल मिळवलं. कशामुळे झालं की आमची पोरं काय करतात त्याच्यावरती आमचं निरीक्षण काय आहे, त्या मुलांना